अनेकांची सकाळची सुरुवात चहाच्या कपाने होत असते, मात्र आता साखरेचे दर वाढल्याने चहाचा गोडवा कुठंतरी कमी होताना दिसतोय। आपण नेहमीच दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो की टी ब्रेक घेतला, चहा घ्या, या सगळ्या गोष्टी सगळे वाक्य जे आहेत ते आपल्याला ऐकायला मिळतात, कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चहा एक अविभाज्य घटक बनलेला आहे। साखरेचे दर आता गगनाला भिडल्याने कुठेतरी आता चहा व्यावसायिकांपुढे महागाईचं संकट उभं राहिलेलं आहे। आपण एका चहा व्यावसायिकासोबत आहोत, आपण त्यांच्याशी विचारणार आहोत की काय सध्या परिस्थिती त्यांच्या व्यवसायाची आहे। आता काय सांगाल, काय तुमच्या व्यवसायाची परिस्थिती आहे, काय सांगाल? नमस्कार। पहिले साखरेचे रेट, त्याच्यानंतर दुधाचे रेट, गॅसचे रेट वाढलेले, वेलचीचे रेट वाढलेले, त्याच्यामुळे चहाचा रेट हा जवळजवळ 10 ते 12 रुपये झालेला आहे। यापूर्वी तुम्ही किती रुपयाला चहा विक्री करत होते आणि आजची परिस्थिती काय आहे? आज किती रुपयाला विकताय? पहिले आम्ही 8 रुपयाला विकत होतो, आता 10 ते 12 रुपयाला चहा विकतोय। किती दिवसांपासून, किती वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय करताय? मी जवळजवळ 16 वर्षापासून व्यवसाय करतोय। यापूर्वीची परिस्थिती काय होती? गॅस टाकी कितीला होती? चहा पावडरचे दर, दुधाचे दर काय होते? प्रत्येक गोष्ट जवळजवळ 30 ते 40% रेटने वाढलेली। आजचा साखरेचा दर काय? साखरेचा रेट जवळजवळ 74 ते 75 रुपये। आणि इथून मागे 1-2 महिन्यापूर्वी तुम्ही काय दराने साखर घेत होता? साखर आम्ही 38 ते 40 रुपये रेटने घ्यायचो। अचानक एवढे दर वाढले, त्याचा काय परिणाम झाला? त्याच्यामुळे हे चहाचे रेट वाढले। दुसरं काय? म्हणजे महागाईमुळे तुम्हाला हे सगळे रेट वाढावं लागले? हो हो, बरोबर। आज किती रुपयाला चहा विकताय? चहा 10 ते 12 रुपये विकतो। नक्कीच आपण जर बघितलं तर चहाचे दर देखील आता वाढलेले आहे आणि कुठंतरी जे महागाईचं संकट या चहा व्यावसायिकांसमोर उभं राहिलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांना जे चहाचे कप आहे त्याचे देखील आता भाव वाढवावा लागलेले आहे आणि चहाचा गोडवा या महागाईमुळे कुठेतरी कमी व्हायला लागली काय, असंच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अनिलसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।